नमस्कार. मी शहाजहान अख्तर, ज्येष्ठ पत्रकार, सोलापूर. आज सोलापूर जिल्ह्याच्या दृष्टीने दोन महत्वाच्या बातम्या झालेल्या आहेत. एक, आज सकाळी मुंबईवरून आपल्या सासरवाडीत निघालेले जावाई टिळेकर, त्यांची पत्नी, सासू सासरे हे फोडशिरस या माळशिरस तालुक्यातील गावाला जात असताना अचानक गाडीवरचा ताबा सुटल्यामुळे गाडी ही नीरा-उजवा कालव्याच्या कॅनलमध्ये गेली. कॅनलमध्ये पाण्याचा प्रवाह जास्त असल्यामुळे गाडीतील फक्त ड्रायव्हर हे कसेबसे बाहेर निघाले, परंतु दम घोटून आत तिघा जणांचा मृत्यू झाल्याची घटना आज घडली आहे. आणि दुसरं पाहिलं तर आज आपल्या सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची बदली ही नागपूरला झालेली आहे आणि त्यांच्या जागी कार्तिकेयन सर म्हणून कोल्हापुरातून जे जिल्हा परिषदला शिवू होते त्यांनी सोलापूर जिल्ह्याचा पदभार स्वीकारलेला आहे. वास्तविक गेले 2 वर्षापेक्षा अधिक काळ जिल्हाधिकारी म्हणून सोलापूर जिल्ह्यात काम केलेले कुमार आशीर्वाद यांनी पंढरपूरची वारी असेल, दुष्काळजन्य परिस्थितीमध्ये पाण्याची टंचाई असेल, पूर परिस्थितीमध्ये ठिकठिकाणी झालेल्या घटना, या सर्व ठिकाणी स्वतः जाऊन लोकांशी संवाद साधून त्यांनी त्या मार्गी लावलेले आहेत. आणि जवळपास या जिल्ह्याला जे पूर्वी जिल्हाधिकारी तुकाराम मुंडे म्हणून होते, तर त्यांच्या बरोबरीनं नाही, परंतु निदान खूप काही काम त्यांनी छान केलेलं आहे. आज सोलापूरमध्ये पाहिलं तर त्यांनाही जाता जाता सोलापूरचं प्रेम इतकं अनावर झाले की ते जाता त्यांनी म्हटलं की मी कुठेही गेलो तर सोलापूरचं हे माझं प्रेम आहे, हे कायम असंच राहणार आहे. दुसरं, आज पहिल्यांदा रुजू झालेले कार्तिकेयन सर यांनी आज सकाळी आपला कार्यभार घेतल्यानंतर त्यांनी पंढरपूरचे विठ्ठल रुक्माई मातेचं दर्शन घेऊन त्यांच्या चरणी आशीर्वाद पण घेतलेला आहे त्यांना. आणि निश्चितपणानं या भागात नवनियुक्त आलेले जिल्हाधिकारी एक चांगल्या प्रकारे काम करतील आणि लोकांची सेवा करतील असा एक आत्मविश्वास व्यक्त केला जातो आहे. तसं पाहिलं तर सोलापूर जिल्ह्यामध्ये अशा काही घटना घडतात की IT पार्क काम सुरू नाही अजून, परत आणखीन विमानतळ झाले परंतु काही ठिकाणी जायला अजून विमान सुरू नाहीत. अशा परिस्थितीमध्ये थोडस चांगलं काम पूर्वीचे जिल्हाधिकारी यांनी केलेलं आहे आणि त्यांच्या कामाचं खरंच कौतुक आहे. आता बऱ्याचशा लोकांचं असं मत आहे की आता जे जिल्हाधिकारी नवीन सोलापूर जिल्ह्यासाठी आलेले आहेत, तर त्यांनी तुकाराम मुंडेचा आदर्श घेऊन जिल्ह्यात जर काम केलं तर लोक त्यांना खूप धन्यवाद देतील असं बऱ्याच लोकांचं मत आहे. तसं बघितलं तर राजकीय परिस्थिती काही वेगळी नाही सोलापूर जिल्ह्यातील. तर बऱ्यापैकी सर्वच ठिकाणी भाजपचा आमदार असतील, खासदार असतील, हे आलेले आहेत. त्यामुळे विकास कामाला एक वेगळ्या प्रकारची गती सुरू झाली. नुकतंच विधान परिषदचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांचा कार्यकाल संपल्यामुळे ते निवृत्त झालेले आहेत. आता त्यांच्या जागी नेमकी कोणाची वर्णी लागणार याकडे मात्र सर्व जिल्ह्याचं लक्ष वेधलं आहे. एकीकडे बार्शीचे राजाभाऊ राऊत यांचा नंबर लागेल, दुसरीकडे माळशिरस तालुक्याचे पूर्वीचे आमदार राम सातपुते यांचा नंबर लागेल. असे अनेक लोकांचे नावं जरी पुढे येत असली तरी शेवटी राजनीतीमध्ये जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांचाच निर्णय हा कायम ठरतो. तसं पाहिलं
तर मोहिते पाटलांच्या विरोधात खूप काही पक्षाने असेल, वैयक्तिक लोकांनी असेल, त्यांना राजकीय भांडवलातून त्यांना संपवण्याचा प्रयत्न पण केलेला आहे. परंतु नवनिर्वाचित झालेले खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि त्यांचं जे असणारे मोहिते पाटील कुटुंब, एकत्रित कुटुंब आहे, तर ते त्यांचा नाद सोलापूर जिल्ह्यात बहुतेक कोण करीत नाही, ही परिस्थिती आहे. तसं पाहिलं तर काही दिवसापूर्वी आता निवृत्त झालेले आमदार रणजितसिंह मोहिते पाटील हे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या संपर्कात आलेले आहेत. त्यामुळे आता आणखीन जिल्ह्यामध्ये राजकीय परिस्थिती आणखीन काही वेगळी होती का, हे आता केवळ वाटच पाहणं योग्य आहे. नमस्कार.